सूरज तू एकदम बिनधास्त आहे. कुठेही पटकन बोलतो छान. आम्ही बिग बॉस मध्ये पण बघितलं इतकं छान तू वावरत होता मी सगळ्यांशी. बिनधास्तच राहतो. हां. म्हणजे असं आपण हायच तसा बिनधास्त. हो, कारण खरं ते बोलतो. हो. म्हणून मी गाजतो, मार्केटमध्ये चलतो आणि माझा फॅन मला जपतात. हं. त्यांच्या काळजात ठेवतात. मी त्यांना माझ्या काळजात लपवून ठेवलंय. असं जपून ठेवलंय, की काय सांगायलाच नको. पण तुला कसली भीती वाटते का? भीती कसली कसली वाटते सूरजला? मला उडी टाकायची एक म्हणजे हे आता ना आधी वाटायची भीती. कुठे? इलीत. विहिरीत उडी म्हणजे मारायची भीती आम्ही वाटते. पोहायला गेलो ना, मुटका मारायचो, हां, किरण मारायचो, हां, हां, सुरकी मारायची म्हणलं ना, ती लय खाली जायचो ना. हां. मी तर बी आणायचो विहिरीतला. म्हणजे दगड-बिगड माती आणायचो. हो, इतकं मला दम आहे विहिरीत. हो. पण दम आता नाही लागत मला. सिनेमामध्ये, चित्रपटामध्ये तुला काही उडी वगैरे मारायला लावली? हां. वरून उली आणायची होती. सरांना म्हणलं, "टाकू का उली?" हां, तसलं ते बांधतात ना. हां. काय हार्नेस होतं ना. हां, हार्नेस बांधलं होतं. हां. बरं, मी म्हणलं, "ते कशाला बांधताय? माझं मी टाकतो." असंच. मला बरं. सवय आहे. हां, पहिले टाकायचं नाही इले तर डायरेक्टच ओले बेत नव्हतं. मागं पुढं काय बघायचं नाही. डायरेक्ट ओले हाणायचं. बरोबर. मग सरांना म्हणलं, "टाकू का ओले?" सर म्हणले, हं, "तसं नको करू बाबा. हां. इथं तुझ्या बहिणी आम्हाला काय सांगू." हो, तुला जपायचंय कारण हां. सरांना. पण केदार सरांसोबत काम केलंय म्हणजे इतके मोठे-मोठे कलाकार, ॲक्टर्स आहेत. त्यांना काम करावंसं वाटत असतं कायम केदार सरांसोबत आणि तुला संधी मिळाली. काय मला संधी वाटतं? भेटली ती माझं ओम नमः शिवाय पप्पा. केदार ओम नमः शिवाय. हो, वॉव! हे त्याने किती छान कनेक्शन सांगितलेलं.